पाहूया आपण ब्लाऊज पीसवर अस्तर ठेवून कशा पद्धतीनं कट करायचं। पाहू शकता तुम्ही, मी तर ब्लाऊज पीसचा जो कपडा आहे तो डबल फोल्ड करून टाकलेला आहे। त्याच्यानंतर मी अस्तर वर ठेवणार आहे, तुम्ही पाहू शकता। त्याच्यानंतर मी चॉकने दोन दोन शिलाईची मार्जिन सोडून कट करून घेणार आहे, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने। तुम्ही पाहू शकता मी चॉकने सरळ रेष ओढून घेत आहे अस्तरच्या साईडने ब्लाऊज पीसवर। तुम्ही पाहू शकता आता मी एक कट करून घेत आहे अशा पद्धतीने। खूप सोपी पद्धत आहे, तुम्हाला लक्षात बसावं ह्यासाठी मी तुम्हाला ब्लाऊज पीसवर अस्तर ठेवून कशा पद्धतीने कट करायचं ते दाखवत आहे। अशा पद्धतीने तुम्ही पण करू शकता, पाहू शकता तुम्ही। अशा पद्धतीने तुम्ही कट करून घ्या, खूप सोपी पद्धत आहे। पाहू शकता तुम्ही, ब्लाऊज पीसवर अस्तर ठेवून मी कट करून घेतलेला आहे। साईडने किती कपडा ठेवलेला आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने। आता हे आपण साईडला ठेवूया, ब्लाऊजचा बॅक साईड जो आहे तो साईडला ठेवून घेऊयात। त्याच्यानंतर फ्रंट साईड जो आहे तो कट करून घेऊयात अशा पद्धतीने। तुम्ही पाहू शकता ब्लाऊजची जे फ्रंट साईड आहे ते मी इथे ठेवून घेत आहे ब्लाऊज पीसवर। त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ब्लाऊजचा जो फ्रंट साईड आहे तो ठेवून घेऊयात। अस्तरचा जो कपडा आहे तो ब्लाऊज पीसवर ठेवून घेऊयात। त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता 2-2 इंची शिलाई मार्जिन सोडूया। तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने चॉकने सरळ रेष ओढत आहे। त्याच्यानंतर आपण एक कट करून घेऊयात। अशाच पद्धतीने तुम्ही पण ट्राय करा। आपण पिन लावून घेऊया जेणेकरून अस्तरचा कपडा आणि ब्लाऊजचा कपडा व्यवस्थित बसेल। अशा पद्धतीने पिन लावून घेऊन आपण आता हे कट करून घेऊयात। बाही जी आहे अशा पद्धतीने बाही पण ठेवून सरळ पद्धतीने कट करून घेऊ शकतात।